हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला म्हणलं थोडंसं का आज वेगळं काहीतरी दाखवावं. रोज तेच दाखवते. तर माझा योग असा आला होता की माझी गुरुवारची पूजा होती आणि त्याच दिवशी माझं पेमेंट झालं होतं. तर ताईनो, घरात आपल्या लक्ष्मीचा वाढवा होण्यासाठी माझं वैयक्तिक सांगते बरं का, आणि माझा अनुभव आहे ते. मी कोणाचं ऐकून नाही, कुठं बघून नाही, काहीच नाही मैत्रिणींनो. तर हे असा मी डबा केलेला आहे. हे पितळाचा डबा, ह्यालावरी असं एक काच आहे आणि हे असं झाकण आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आणला. हे डबा माझा कपाटात असते. तर त्याच्यासाठी मी काय करते ते पण सांगते तुम्हाला. तर ताईंना जसं की तुम्हाला म्हणलं ना, तर मी काय करते, असं हे पेमेंट झालं. आता एक पूजा मांडली म्हणून तर ठेवलं. पूजा बी नसेल मग तर मी इकडं देवाऱ्यात मात्र ठेवतच असते. तर म्हणलं आज तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. तर असं म्हणतात की आपली ज्यावेळेस आपण काही जे बी काम तुमचं छोटं मोठं काम करता, ज्यावेळेस तुमचं पेमेंट होतं तर त्यावेळेस तुम्ही पैसे बाहेर, आम्ही तर खर्चित नाहीत बघा. माझी पेमेंट हो, माझ्या मिस्टरांची पेमेंट हो, आम्ही अजिबात पैसे अगोदर किती बी अडचण येऊ, काही येऊ, अगोदर आपल्या घरात लक्ष्मी एक रात्र झोपली पाहिजे, तर आपल्या लक्ष्मीला बरकत येते. ताईंनो लक्षात ठेवा, हे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तसा 101 रुपयानं मी ह्या असा डब्यात दर महिन्याला टाकत असते. माझे 101 रुपये, माझ्या मिस्टरांचं 101 रुपये आणि दीदीचं 100, असे 300 रुपये महिन्याला आम्ही ह्या डब्यामध्ये टाकतोच. आणि त्यानंतरच आम्ही खर्च करतो बरं का बाहेर. ओ महालक्ष्मी नमो नमः, ओ महालक्ष्मी नमो नमः. प्रत्येक वेळेस असं टाकायचं. आपल्या लक्ष्मी घरात टिकती, वाढ होतं या. आणि ह्या पैशाचं काय करतात, तर ह्या पैशाचं मी काय करते बघा ताईंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी आहे. तर महालक्ष्मीच्या वेळेस हे पैसे आपल्या महालक्ष्मीच्या समोर ठेवायचे. आणि ज्यावेळेस महालक्ष्मी असतात का, तर त्या दिवशी अजून ह्याच्यात वाढवा थोडा जास्त टाकायचा, 1000, 2, तुम्हाला जसं आपल्या यथाशक्ती 500, 1000, 500, 200 जसं होईल तसं तुम्ही टाकायचे. आणि लक्ष्म्या झाल्या का, किंवा मग लक्ष्म्या यायच्या, ते पण मी तुम्हाला शेअर करते. लक्ष्मी यायच्या आधी समजा, तर हे पैसे आपण ह्या लक्ष्म्यांसाठीच काहीतरी घ्यायचं. चांदीच्या आरत्या म्हणा किंवा काही सोनं किंवा काही आपण असं घ्यायचं. मी ह्याच्या आधी 2दा घेतलेलं आहे बघा. एक वेळेस अंगठी केली, ह्याच्यातच आहे ती, ह्याच्यात नाही मामध्ये आहे. एक वेळेस अंगठी केली आणि तर आमच्या जाऊबाई काय म्हणल्या मोठ्या, की अंगठीच्या ऐवजी मणी करायची, चांगली असते. मग गेल्या वर्षी काय केलं, मी मणी केले होते बघा ताईंनो. तर अगोदर लक्ष्मीला घालत असते, काही करू सोनं काही बी घेऊ जा, तर अगोदर लक्ष्म्यांना घालायचं आणि नंतर आपण घालायचं. असं म्हणजे माझं सांगते बरं का ताईंनो. तुम्ही बी करत असताल मला माहिती, पण तुम्ही नक्कीच असं हे करून बघा. तर महालक्ष्मी योगानं आज पूजा होती आणि तर म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं. तर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हे उपाय करून बघा, 100% तुम्हाला मी सांगते. लक्ष्मीच्या समोर बसली, आपण खोटं बोलत नसते बघा ताईंनो. आणि ह्याच्यामध्ये खोटं बोलण्यासारखं काय आहे, देवाला आपण जे देवाचं करतो ते. तर तुम्ही नक्कीच हे उपाय करून बघा. 4-6 महिन्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल, फरक जाणवेल. तर चला, कसा वाटला माझा उपाय ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा ताईंनो. हाय हॅलो, गुड मॉर्निंग. तर बघा सकाळचे वाजलेले 7. तिथं वरी त्या ह्याच्यामध्ये तिथं पाणी आणि त्या प्लेटीत चपाती ठेवली हो का, निळ्या ह्याच्यात. तरी पण त्यानं काय केलं आहे माहिती आहे का, खाली उतरून तिथली चपाती खाली घेऊन इथं खाली बसून खाल्ली आहे. आणि आता वरी गेलं आहे. आता त्या ह्याच्यात टाकतं आहे चपाती, त्या पाण्याच्या ह्याच्यात. रोज येतं आहे बरं का, त्याच्यात आंघोळ करतं आहे त्या निळ्या टपामध्ये, पाणी पितं आहे छान असं, चपाती खाते. कसं कुरतडून खायले चपाती, बघितलं का. तर म्हटलं थोडंसं दाखवावं तुम्हाला, कारण उन्हाळा येत आहे ना. तुम्ही पण पाणी थोडंसं गच्चीवर ठेवत जा, पक्षी येतं पाणी पिते. तर हे पहा असं. तर मी बनवित आहे लसूणी मसाला भेंडी. इकडं वरण लावून घेतलंय. आज सुट्टी आहे, 1 मेचा वर्कर डे. तर सगळे घरीच आहे. तर ही अशी उभी, हां लेबर डे, हां. तर ही अशी उभी चिरून घेतली भेंडी. मला मसाला भेंडी करायची. तर सगळ्यांनाच आवडती आहे. जयचे पप्पा जर सोडले ना तर बाकी सगळ्यांना आवडते. सोनूला आणि जयला तर नुसती बी खाते ते, एवढी आवडती भेंडी. कशी बी करा, अशी करा, गोल चिरून करा, आणि अशी केली का तर चव थोडी वेगळी होती. लसूण भेंडी म्हणायचं, भरपूर लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा, छान असं त्याला झाकून ठेवायचं. वाफतं. इकडं वरण लावून घेतलं आहे. वरण मला मँगोचं वरण करायचं आहे, आपला आंबा टाकून. ते पण दाखवते तुम्हाला मी. तर भेंडी कशीही करा, पण भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय करायचं, तिथे एवढी साखर घालायची ह्याच्यामध्ये. अजिबात तुमची भेंडी चिकट होणार नाही. एकदा करून बघा नक्कीच. आणि भेंडीची भाजी करताना काय करायचं मैत्रिणींनो, आपण जेवढी ताट झाकतो ना, तर ते फक्त एकदा झाकायचं. काढल्याच्या नंतर डबल ताट त्याच्यावर झाकायचं नाही.
कारण भेंडी चिकट होती. आता उघडी ठेवून जशी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ वाफू द्यायची. आता जसं की म्हणलं की तुम्हाला ना साखर, तर तेवढी साखर घालायची ताईंनो. 1 नंबरमध्ये भेंडी होती आहे. बघा किती हिरवीगार भेंडी मस्त आपली. तर बघा भेंडी बघा किती छान झाली. जेवायला बसलेत, वरडायली तिकडून भाजीतली छान झाली म्हणून. एक भेंडी मोकळी होती ताईंनो. तुम्हाला मी दाखवते एक मिनिट. ती स्टिक्ट आहे भेंडीला. भेंडी अजिबात चिटकत नाही. कसली चिकट अजिबात चिकट म्हणजे होतच नाही. हे हे त्याच्यामुळे साखर थोडीशी स्ट्रिक वापरून बघा. ही साखर टाका. गोल चिरली तरी पण कशीही करा, फक्त साखर थोडीशी घालायची. चवीला बी छान होती आणि अजिबात चिकट कसलीच चिकट होत नाही. तुम्हाला मी दाखवली ना तर होता एकदम अशी सुकी सुकी लय मोठ्या तेलात कशी फ्राय करून काढतात तशी भाजी होती. आवडली तर नक्कीच कमेंट. नवीन असताल तर चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ताईंनो. आता शाळेला सुट्ट्या म्हणलं की हे चालणार सगळं. काय तर हे काय मागविले मला ह्याचे नाव माहीत नाही. जे काय हे काय ह्याला काय म्हणतात, काय म्हणायचं, तंदुरी, मेवनीज. हां मेवनीज. आणि हे गार्लिक मेवनीज. हे चीज मोजरेला चीज. आणि हे काय आहे तर तेच आहे का. हां तर हे असं मागवले. आता ह्याला मागवायचं ब्रेड. कालपासून नाद लावला होता. आता ब्लिंकिटहून त्यांना मागविले. हो का 10 मिनटात आले ताईंनो सामान. आता ब्रेड पुडा 4 वाजता जाऊन आणतो म्हणतोय. त्याला काय बनवायचं आहे काय माहिती, आता बनवेल.